बहुत बेहतरीन आज का दिन, क्योंकि आज के दिन में कुणाल दातेसर यहाँ उपस्थित होते हुए और उनके साथ कमेंट करने का सौभाग्य, ये भी बहुत सही हमारे जीवन का एक बहुत अनमोल क्षण आज दीप, क्योंकि इतने बड़े कमेंटेटर के साथ हम यहाँ कमेंट्री करते हैं. पवन नाईक सर ज्यांचं सहकार्य मी मगाशीच म्हटलं होतं, ज्यांच्या छत्रछायेखाली ही स्पर्धा संपन्न होते, 10,000 रुपयांची देणगी मंडळासाठी पवन नाईक सर यांच्याकडून येते. इसी बीच मैच शुरू हो रहा है. टॉस जीतकर पहले फील्ड का फैसला सैंडी कुंडेकर का. विशाल लुडबे गौरेश देसाई, गौरेश उर्फ बाबू देसाई, गौरेश सावळ देसाई पेडने का ये बहुत बेहतरीन खिलाड़ी. टॉस जीतने के बाद प्रारंभिक ओवर लेकर हमारी सत्री भद्रकाली एंड से गेंदबाजी के लिए आते हुए. बॉलर्स नेम प्लीज. किरण. बॉलर्स नेम किरण. सागर. स्ट्राइक पर विशाल. पहली गेंद जड़ में फेंकी गई, बहुत बेहतरीन गेंद जिसे सीधे बल्ले के साथ ड्राइव किया. जब तक फील्ड की जाती 30 सर्कल के छोर पर, वहां लॉन्ग ऑन बाउंड्री से आते हुए 1 रन. अपना और टीम का खाता यहां खोलते हुए, अकाउंट ओपन करते हुए. पहली गेंद बहुत बेहतरीन. दूसरी गेंद शॉर्ट पिच गेंद, थोड़ी सी खराब, हल्के से मिसफील्ड. निश्चित रूप से 2 रन देने का आसान मौका मिलेगा. दोनों बल्लेबाज शायद सोच रहे हैं, रनआउट का खतरा था. गेंदबाजी करते हुए सागर. सागर सावंत. बहुत अच्छी 2 गेंदे. अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक. इस मर्तबा गेंद जा रही डीप मिड ऑन की तरफ. जब तक फील्ड की जाती, खूबसूरत फील्डिंग वहां देखने को मिली. क्लीन गैदरिंग और उसके बाद क्लीन थ्रो इनटू द हैंड्स ऑफ द बॉलर. तो इस 1 रन के बदौलत रन संख्या पहुंची है 3 रन. बीच में 2 रन देने का मौका था दीप, क्योंकि हल्की सी मिसफील्ड हुई थी, लेकिन दोनों बल्लेबाजों का आपसी जो तालमेल था वो सही नहीं था. इसके कारण वो दूसरा रन बन नहीं सका. ये अच्छी गेंद, हल्की सी शॉर्ट पिच, बैक ऑफ द लेन की गेंद थी. बल्लेबाज ने सोचा कि इस गेंद को हुक करेंगे, लेकिन बॉलर गेंद का संपर्क हुआ नहीं. थोड़ी सी नीचे रही गेंद और इसके तहत एक डॉट गेंद निकली. तो ये स्लॉग और क्रिकेट जो है, इनमें से हर एक डॉट गेंद का बहुत महत्व है, क्योंकि एक एक करके अगर 6 गेंदें निकल जाए तो 1 ओवर आप गवा देते हैं. तो डॉट्स गेंदें बहुत अच्छी. और एक डॉट गेंद, इस गेंद को थोड़ा सा मोड़ा था, आउटस्विंग किया था. बहुत खूबसूरत गेंद थी है. लगातार 2 डॉट गेंदों के कारण रन संख्या वही रुकी हुई. रन संख्या मात्र 3 रन. पहला और मुकम्मल पावर प्ले का ओवर सागर सावंत डाल रहे. क्या खूबसूरत गेंदबाजी है. आउटसाइड द ऑफ 2 आउटस्विंग गेंदें देखने को मिली. ये गेंद अच्छी गेंद, लेकिन क्या खूबसूरत स्ट्रोक है. 4 रन के लिए शायद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई ये गेंद. वेरी नाइस स्ट्रोक, स्ट्रेट बैट ड्राइव था ये. बॉलर के सर के ऊपर से क्रिकेट की जगत में जिसे सबसे अच्छा स्ट्रोक माना गया है, सबसे सेफ स्ट्रोक जिसे कहा जाता है, सीधे बॉलर के सर के ऊपर से खेला गया एक झंझनाता चौवा. और इस चौवे के बदौलत रन संख्या पहुंची पहले ओवर की समाप्ति के बाद 7 रन बिना कोई विकेट खोए. 7 फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी संघाची धावसंख्या. शेवटच्या चेंडूवर आलेला अतिशय सुंदर देखणा असा चौकार. वो सागर मोरिये थे, सागर सावंत नहीं थे. दूसरा ओवर लेकर हमारी पैवेलियन एंड की ओर से शायद किरण पर
किरण परब. दरम्यान स्पर्धेदरम्यान सन्माननीय सावळाराम उर्फ भाऊ गावडे यांचं या मैदानावर आगमन होतंय. तर विनंती असेल सावळाराम उर्फ भाऊ गावडे यांना मंडळाच्या वतीने आपण समालोचन कक्षाच्या बाजूला जो मान्यवर कक्ष आहे तिथे येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं मंडळाच्या वतीने शब्दसुमनाने खूप खूप हार्दिक स्वागत. तर सावळाराम उर्फ भाऊ गावडे ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचे दोन्ही चषक पुरस्कृत केले आहेत त्यांचं इथं आगमन होतंय. तरी आपल्याला विनंती असेल कि मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. फिर एक बार खेलने के लिए तैयार किरण परब. एक बहुत बैटिंग पावर प्ले हैज बीन टेकन. अंपायर का नाना नाइक का हमारी तरफ इशारा आता हुआ. टेनिस बॉल जगत के बहुत बेहतरीन बल्लेबाज नाना नाइक जिन्होंने सबसे ज्यादा 50s उनके नाम पर है टेनिस बॉल क्रिकेट में. वो बेहतरीन सैंडी कुंडेकर फील्ड को सजाते हुए. किरण परब बहुत हमारे परम मित्र सदाधुरी सर यांचं आगमन होते. तहे दिल से आपका स्वागत सर. दाते सर आए हैं, कुणाल दाते सर यहाँ उपस्थित हुए. एक बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला लेकिन वहां फील्ड सजाई गई है. एक ही रन मिलेगा. इस एक रन के बदौलत एक बेहतरीन गेंद देखने को मिले. किरण परब बहुत साल से क्रिकेट खेलते हुए और वो देवानंद ही है बहुत साल से. आशीष शिरोडकर और किरण परब के बारे में यही कहेंगे. बहुत बेहतरीन गेंदबाज. पहली गेंद खूबसूरत. ये गेंद हल्की सी फ्लाइटेड गेंद. नो बॉल का इशारा क्योंकि गेंद मैदान के बाहर पिच की गई. वहां जो लाइन है आखिरी लाइन उसके बाहर पिच की गई तो इस नो बॉल के तहत फ्री हिट का इशारा रहेगा. चांस. लेकिन क्या खूबसूरत गेंद. फ्री हिट की गेंद इतनी खूबसूरत डाले. ये एक्सपीरियंस है. अब उतना स्पीड रहा है. पहले जब किरण गेंदबाजी करते थे बहुत दूर से दौड़कर आते थे. बहुत तेज गेंदें करते थे. दोनों तरफ कट करते थे. एक नेचुरल कट उनका जो था आउट स्विंग था. लेकिन आजकल थोड़ा सा स्पीड कम हुआ. लेकिन क्या खूबसूरत गेंदबाजी है ये. रिवर्स स्विप का बेहतरीन स्ट्रोक. बहुत खूबसूरत स्ट्रोक है ये. गेंद को आगे गिरते देख पहले ही पोजीशन में आए और ये बहुत खूबसूरत स्विच हिट. डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के बाहर 6 रनों के लिए जाती हुई ये गेंद. रिवर्स स्विप का बेहतरीन छक्का देखने को मिला विशाल लड़वे के बल्ले से. 16 पर पहुंचता हुआ ये स्कोर. दैट इज गोइंग टू अ वेरी नाइस स्ट्रोक टू वॉच. क्या खूबसूरत स्ट्रोक था ये. अच्छी गेंद. फिर एक बार फुल टॉस गेंद लेकर इस गेंद को डीप मिड विकेट की तरफ खेलते हुए. लेकिन मात्र 1 रन मिलेगा क्योंकि वहां खिलाड़ी तैनात है. पावर प्ले का ये ओवर मात्र 3 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर जिनमें से एक लॉन्ग ऑन पर, दूसरा डीप मिड विकेट पर और तीसरा जो खिलाड़ी है वो वाइड लॉन्ग ऑन लगभग एक्स्ट्रा कवर के करीब बाउंड लाइन पर फील्ड करता हुआ. बाबू अब स्ट्राइक पर आए. किरण फिर एक बार फुल टॉस. ये गेंद सीधी जा रही है. शायद 4 या 6 अंपायर का इशारा बाकी. ये 6 रन का इशारा आता हुआ. इस ओवर का दूसरा छक्का आता हुआ. लगातार 2 फुल टॉस गेंदें मिली. पूरा फायदा उठाया बाबू ने उसका. रन संख्या पहुंची 23 रनों पर. 23 फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 1.5 ओवर्स. इस ओवर की आखिरी गेंद शेष है. फिर एक बार जोरदार हिट लगाने की कोशिश. रिवर्स स्विप की कोशिश लेकिन इस बार जड़ में फेंकी गई बहुत बेहतरीन गेंद जिसके तहत ये डॉट गेंद जाती हुई. 2 ओवर की समाप्ति के बाद 12 गेंदों में अब तक 23 रन. अच्छी बल्लेबाजी. टॉस हारने के बाद बल्लेबाजी के लिए न्योता दिया गया और इस निमंत्रण को स्वीकार करते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज बहुत खूबसूरत बेहतरीन ठोस मजबूत शुरुआत करते हुए लगभग 11.5 रन प्रति ओवर के औसत से 2 ओवर्स में रन बने और कोई प्रेशर फील नहीं किया दोनों बल्लेबाजों ने. उतनी गेंदबाजी उतनी ताकतवर नहीं दिखी. पहला ओवर बहुत बेहतरीन था सागर मौर्य का लेकिन उसके बाद थोड़े से किरण महंगे साबित हुए. 2 छक्के उनको खाने पड़े.
सैंडी कुंडेकर शायद खुद गेंदबाजी के लिए आते हुए। एक ऊंचा पूरा तगड़ा खिलाड़ी जिसने टेनिस बॉल क्रिकेट में इस सिंधुदुर्ग जिले का प्रतिनिधित्व बहुत बार किया। रोहित स्पोर्ट का एक बेहतरीन खिलाड़ी जिनको जाना जाता था, मैच विनर कहा जाता था, वो सैंडी कुंडेकर इज गोइंग टू बॉल द थर्ड ओवर ऑफ दिस इनिंग। टॉस जीतने के बाद पहले फील्ड करते हुए तीसरा ओवर डालने के लिए सैंडी कुंडेकर तैयार है। उनके सामने है विशाल लुड़बे, नॉन स्ट्राइक एंड पर बाबू, सावल देसाई, और क्या खूबसूरत शुरुआत है ये। पहले 2 ओवर में आए 23 रन, 11.5 रन प्रति ओवर के औसत से। तीसरा ओवर फुल टॉस और ये शायद 6 रनों के लिए गेंद बाउंड लाइन के बाहर, डीप मिड विकेट, बाउंड लाइन के बाहर 6 रनों के लिए। फुल टॉस का हाल, सैंडी कुंडेकर, संदेश कुंडेकर गेंदबाजी करते हुए पहली गेंद फुल टॉस। पहली गेंद जिसको पिच नहीं कर पाए, हवा में रही, फुल टॉस मिली। और जो मिडल और लेग स्टंप पर जो फुल टॉस जब भी गेंद मिलती है तो बल्लेबाज के लिए थोड़ा सा आसान। विशाल लुड़बे इस गेंद पर विशाल स्ट्रोक लेते हुए द मैक्सिमम ऑन द डीप मिड विकेट बाउंड लाइन। अच्छी गेंद, फिर एक बार थोड़ा सा झुककर इस गेंद को सही तरीके से बल्ले पर लिया। 1 रन अर्जित करने का मौका था, इस 1 रन के बदौलत रन संख्या पहुंची 30 रनों पर। एक मजबूत शुरुआत के साथ तीसरा और मुकम्मल, रन संख्या 30 रनों पर। अच्छी गेंद, लेकिन ब्लॉक होल में फेंकी गई। इस गेंद को सही तरीके से खेल दिया। 1 रन के लिए अच्छा ड्राइव था और डीप मिड विकेट की तरफ सीधे बल्ले के साथ हेलीकॉप्टर शॉट लिया गया। जमीन से लुढ़कती हुई गेंद अलॉन्ग द कारपेट पहुंची डीप मिड विकेट के फील्ड खिलाड़ी के हाथ में। ये गेंद, ये अच्छी गेंद, लेकिन विकेट कीपर तो गैदर नहीं कर पाए, लेकिन टिप्पा खाने के बाद लगभग मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर चली गई। विकेट कीपर को भी चकमा दिया था, लेकिन पीछे जो बैकअप था बहुत बेहतरीन, सैंडी की बेहतरीन गेंद थी। फिर एक बार बहुत अच्छी गेंद जड़ में फेंकी गई। 1 रन अर्जित किया। जब तक खिलाड़ी गेंद पर आते 1 रन देने का और मौका। इस 1 रन के बदौलत रन संख्या पहुंची है 32 रनों पर। तीसरा और मुकम्मल, रन संख्या 32 रन। आखिरी गेंद लेकर सैंडी कुंडेकर, फिर एक बार अच्छी गेंद, और इसी के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 32 रनों पर, 32 रन ऑन स्कोर बोर्ड। और अगले 3 ओवर्स का विवरण सुनाने के लिए गुरुप्रसाद नाइक सर। धन्यवाद काका सावंतजी। 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही धावफलकावर 32 अशी लावली जाते। गणपती वॉरियर्स सराटा संघाची। दुसऱ्या बाजूने गोलंदाजीमध्ये बदल होतोय। पहिलं वेळ षटक घेऊन येणारा सागर मला गोलंदाजी सिद्धेश आपल्या स्क्रीनवर दिसतोय। सिद्धेश यावेळी आकुटप्प्याचा चेंडू अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, अयशस्वी असा प्रयत्न। निर्धाव चेंडूची गणना होते। धावसंख्या स्थिरावते ती 32 अशी। श्री सातेरी भद्रकाली मित्रमंडळ आयोजित श्री सातेरी भद्रकाली चषक सिंधुदुर्ग पेडणे प्रीमियर लीग चा आजचा हा 4था दिवस। दरम्यान पुन्हा एकदा सुरेख फटका, देखणा फटका, मात्र एकच धाव मिळेल
आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 33 वर पोहोचते. चौथं षटक प्रगतीपथावर असताना नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो संदेश कुंडेकर अर्थातच सँडी याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि गणपतीवर संघाला यावेळी सुरेख सावळ देसाई याचा फटका थेट सँडी याच्या हातात. कोणतीही चूक करत नाही सँडी आणि पहिला वैला हादरा बसतोय तो सावळ देसाई याच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. सुरेख फलंदाजी करणारा सावळ देसाई एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं एक छोटीशी मात्र सर्वांग सुंदर खेळी करून माघारी परततोय आपल्या संघासाठी. धाव संख्या होते ती 33 अशी. 33 वर पहिला गडी बाद होतोय बाबू सावळ देसाई याच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाकडे. नवीन फलंदाजाची पावलं वळत आहेत मैदानाकडे. मोहम्मद शेख या फलंदाजाची वर्णी लागते. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत फटकेबाजीपासून रोखण्यात यशस्वी होतोय तो सिद्धेश मोर्ये. थोडासा किरण महागडा ठरला होता. त्यानंतर एक षटकार सँडीच्या गोलंदाजीवर आला. त्यानंतर मात्र सँडीने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. चौथं षटक प्रगतीपथावर. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढतोय. जमिनीलगतचा फटका विशाल याचा. एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. पहिल्या प्रथम स्ट्राईकवर येतोय तो फलंदाज मोहम्मद शेख. 34 अशी धावसंख्या धावफलकावर. आजचा दिवस म्हणजे रविवारचा सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवशी या स्पर्धेदरम्यान सन्माननीय सर कुणाल दाते यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान झालंय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मोहम्मद याचा. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची गणना होते. सर कुणाल दाते यांचा आवाजाची जादू आपण अनुभवू शकतो आज. जे प्रेक्षक घर बसून यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतायत त्यांच्यासाठी ही पर्वणी असेल. थेट चेंडू दाजी थुरत याच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. दाजीला कोणतेही हलण्याची गरज नाही. थेट हातात येऊन चेंडू विसावतोय. मोहम्मदची खेळी समाप्त होते. 2 चेंडूचा सामना केल्यानंतर स्वतःच खातं खोलण्यात मात्र अपयशी ठरतोय आणि तंबूच्या दिशेने रवाना होतोय तो मोहम्मद शेख आणि दुसरा हादरा बसतोय तो गणपती वॉरियर्स चराटा संघाला. पहिला वेळेला सामना झाला होता तो थंडर स्पोर्ट्स तळवणे विरुद्ध जगदंब स्पोर्ट्स आरोंदा या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाचे संघमालक हे आपले बऱ्यापैकी ओळखीचे मित्रच म्हणावा. जगदंब स्पोर्ट्स हा तुषार भुते यांचा संघ, तर थंडर स्पोर्ट्स तळवणे नाना गावडे आणि त्यांचे मित्र यांचा हा संघ. सुरेख लढत झाली. रंजन केडियाची बहारदार खेळी मात्र विजयापर्यंत नेऊ शकली नाही. तर विरुद्ध बाजूला सचिनची शेवटचं षटक हे निर्णायक ठरलं. सुरेख गोलंदाजी केली आणि विपुल पवार याची फलंदाजी. अखेरता सामन्याचा मानकरी ठरला तो विपुल पवार आणि 2 गुणांची कमाई मात्र सुरुवातीला जगदंब स्पोर्ट्स आरोंदा करतोय. नवीन गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर दिसतोय. नवीन गोलंदाज. यावेळी मोठा फटका येतोय खरा मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि सलगची पडझड मात्र चालू राहते. तिसरा हादरा बसतोय. प्रतीक गवंडे या नवीन गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर यश प्राप्त होतंय आणि विशाल लुडबे याला माघारी पाठवतोय. सर्वप्रथम सलामीला गेलेला विशाल आणि बाबू सावळ देसाई यांची अतिशय सुरेख 33 धावांची भागीदारी. त्यानंतर बाबू सावळ देसाई माघारी परततोय. त्यानंतर मोहम्मद शेख सलग मागे परततोय आणि स्थिर स्थावर झालेला विशाल लुडबेला ही आता माघारी धाडतोय तो प्रतीक गवंडे. इनिंगचं 5वं षटक प्रगतीपथावर असताना 3 षटकामध्ये 33 अशी धावसंख्या उभारल्यानंतर थोडासा
रोख लावली जाते. 3 षटकामध्ये 32 अशी धावसंख्या होती. त्यानंतर सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन इथं या ठिकाणी दिसतंय ते सिद्धेश मोर्ये आणि त्यानंतर त्याला साथ देतोय तो प्रतीक गवंडे. यावेळी जोरदार फटका मारण्याचा बॅटची खालची कड घेतोय. चेंडू जाऊन हातात विसावतोय तो किरण परब. याच्या कोणतीही चूक होत नाही किरण याच्या हातून आणि माघारी परतावं लागतंय ते आल्या पावली गुरु राणे याला. सुरेख गोलंदाजी हॅट्रिकची संधी नामी संधी आता चालून आली आहे ते प्रतीक गवंडे यासाठी. गौरेश कांबळी मैदानाकडे पावलं वळवतोय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का दीप? कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही हॅट्रिक झाली नाही. 2 वेळा 2 गोलंदाज या उंबरट्यावर होते मात्र यश प्राप्त झालं नाही. ते यश प्राप्त प्रतीक गवंडेला होईल का हे हा पुढील चेंडू ठरवेल. गौरेश कांबळी एक अष्टपैलू रेडगावचा सुपुत्र. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचा नावलौकिक प्राप्त झालेला हा खेळाडू रेडगावचा सुपुत्र गौरेश कांबळी मैदानाकडे. अनेक मैदानं त्याने आपल्या गोलंदाजीने गाजवलेली आहेत. यावेळी मात्र तुला तुझ्या फलंदाजीची गरज तुझ्या संघाला असेल. एक धावबाद आणि तिथनं मात्र सामना पलटतोय. सलग 3 गडी बांधून दमून परततायत. विशाल लोडबे जो स्थिर स्थावर झाला होता त्याच्यावर मोठी जबाबदारी होती तोही माघारी परततोय. दरम्यान प्रतीक गवंडे यावेळी हॅट्रिकची नामी संधी आणि त्यात यश प्राप्त करतोय तो प्रतीक गवंडे. पहिली वहिली हॅट्रिक येते या स्पर्धेची. त्याचा मानकरी ठरतोय तो प्रतीक गवंडे. सलग 3 चेंडूवर 3 फलंदाजांना तंबूच्या दिशेने धाडण्यात यशस्वी होतोय. गौरेश कांबळी आल्या पावली माघारी परततोय. 0 या गोल्डन डक धाव संख्येवर. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. होत्या त्यानंतर एक धावबाद झाला बाबू सावदेसाई आणि बघा चित्र पालटलंय मैदानावर. एक धावबादची चूक जी झाली विशाल आणि बाबूकडनं आणि बाबूला माघारी परतावं लागलं आणि त्यानंतर चित्र पलटलंय मैदानावर. आणि आता मात्र नाजूक स्थितीमध्ये इथं दिसतोय तो गणपती वॉरियर्स संघ. नवीन फलंदाज रजत कदम मैदानाकडे पावलं वळवतोय. दोन्ही नवीन फलंदाज मैदानामध्ये. आता यांना थोडीशी छोटीशी भागीदारी करावी लागेल जेणेकरून एक आव्हानात्मक धावसंख्या उभारता येईल. सुरेख चेंडू प्रतीक गवंडे अगदी योग्य ठिकाणी टिच्चून मारा करतोय. कोणतीही संधी देत नाही. पहिल्या 3 चेंडूवर 3 गडी गारद करतोय. त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू चांगलं प्रोत्साहन त्याला मिळतंय ते संदेश आणि किरण यांच्याकडनं. किरण म्हणजे एक चिरतरुण व्यक्तिमत्व. अनेक वर्ष आम्ही लहान असल्यापासून खेळतोय. अजूनही त्याच वयात असल्यासारखं वाटतोय. एवढी चपळाई त्याच्याकडे अजूनही आहे. आणि चेंडू पुन्हा एकदा किरणच्या हातात जातोय. चेंडू निर्धाव. शिरोडा टाऊन आश्चर्य 11. त्यानंतर फ्रेंडशिप चेंदवड अशा अनेक संघाचं प्रतिनिधित्व करता करता किती तरी वर्ष लोटून गेली मात्र किरण अजूनही तसाच चिरतरुण. सदैव स्मित हास्य ज्याच्या चेहऱ्यावर असा किरण परब यष्टीच्या बागे. यावेळी सुरेख चेंडू. मला वाटलं होतं की या स्पर्धेतील पहिल्या वहिलं निर्धाव षटक टाकण्यात यशस्वी होईल का मात्र एक धाव घेऊन रजत कदम नॉन स्ट्राईक एंडवर जातोय. षटक समाप्त होतंय ते 5वं. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 35. पहिल्या 18 चेंडूमध्ये 32 अशी धाव संख्या होती. त्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय तो सिद्धेश मोर्येचं ते षटक अतिशय महत्वपूर्ण. सागर
याचं महत्वपूर्ण षटक सामन्याला कलाटणी देत आहे. सुरेख गोलंदाजी. सूरज माडगुत अंतिम षटक घेऊन किरण पाणी यांकडनं. यावेळी ओरपी चेंडू जोरदार फटका. दाजी धुरत चेंडू पर्यंत पोहोचतोय का नाही. चेंडू लिलाय सीमारेषा पार करतोय. 4 धावेने बऱ्याच वेळानंतर रखडलेली धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 39 अशी. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 50 गाठावी लागेल गणपती वॉरियर्स संघाला, कारण एक तगड आव्हान द्यावं लागेल ते फ्रेंड सर्कल्स कोरगाव संघासमोर. पुन्हा एकदा सूरज. यावेळी पुन्हा एकदा ओरपी चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही प्रतीक गवंडे. प्रतीक गवंडे आज जे काम करतोय त्यात त्याला यश प्राप्त होतंय. सुरेख षटक फेकलं गेलं होतं. 1 धाव खर्च करून 3 गडी गालत केलेला प्रतीक गवंडे यावेळी मात्र सुरेख झेल टिपून रजत याला माघारी पाठवतोय. नवीन फलंदाज मैदानाकडे पावलं वळवतोय. राजाराम गवस. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. एकोणचाळीस अशी धावसंख्या धावफलकावर. सामना सुरू व्हायच्या अगोदरची नाणेफेक झाली होती. ती नाणेफेक चा कौल जिंकला होता तो संदेश कुंडेकर अर्थातच सँडी याने. सँडीचा ज्यावेळी बाईट घेण्यात आला होता त्यावेळी त्याने सांगितलं होतं आम्ही प्रयत्न करू की त्यांना कमीत कमी धावसंख्येत रोखू, बाकी सगळं नशिबावर. ही त्याची एक वेगळी सांगायची पद्धत होती. मात्र प्रयत्न त्यांचे खूप सुरेख आहेत आणि त्या सुरेख प्रयत्नातून आतापर्यंत सुरेख गोलंदाजी प्रतीक गवंडे याच्या मार्फत आपल्याला पाहता येते. सुरेख चेंडू जमिनीलगतचा फटका. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. प्रतीक गवंडे पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. 40शी गाठण्यात यशस्वी होतोय. रोहन साळगावकर सामना करेल तो सूरज याचा. थेट चेंडू जाऊन पायावर आदळतोय. जोरदार अपील होतय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी करण्याचा मोह अंगलट येतोय आणि धोका पत्करला गेला होता तो अंगलट येतोय आणि रोहन साळगावकर याला माघारी परतावं लागतंय. शून्य. अजून एक गोल्डन डक, माफ करा 1 धाव मिळते. गोल्डन डक अजून एक. नितेश परब नवीन फलंदाज मैदानाकडे पावलं वळवतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकात एकूण 7 धावा खर्च केल्या होत्या सागर याने. त्यानंतर किरण थोडासा महागडा ठरला होता, 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर संदेश 1 षटकार जरी खेचला गेला होता तरी सुरेख गोलंदाजी 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सामन्याला कलाटणी देणार पुन्हा एकदा सागरचं सुरेख षटक 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर प्रतीक गवंडे आहा काय चेंडू वळवला होता आणि 3 गडी गारद केले होते सलग, तेही म्हणजे या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. नितेश परब जोरदार फटका मारण्याचा बॅट चिकट घेऊन चेंडू थेट किरण याच्या हातात विसावतोय. सुरू झालेली पडझड थांबता थांबेना आणि एका मागोमाग एक फलंदाज जातो आणि परत तंबूच्या दिशेने परततोय. अशी काहीशी परिस्थिती गणपती वॉरियर्स सराटा संघाची. धाव संख्या 41 अशी धावफलकावर. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. या इनिंगचा अंतिम एका चेंडूवर मोठा फटका निश्चितच आवश्यक असेल. अंतिम चेंडू या इनिंगचा घेऊन सूरज माडगुत किरण पाणी कडनं आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो गणेश. सुरुवातीला काका असं वाटलं होतं की पहिल्या ज्यावेळी 3 षटकात ज्या प्रकारे सुरुवात झाली होती नक्कीच 70-80 चं आव्हान समोर ठेवतील,
मात्र त्यानंतर एक सामन्याला कलाटणी देणारं सागरचं षटक आणि त्या षटकावर जो कळस रचला गेला प्रदीप गवंडे याने, त्यानंतर मात्र खूप संकटात पडलाय तो गणपती वॉरियर्स संघ. यावेळी मात्र सुरेख फटका ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषे बाहेर पाठवतोय. पंचांचा इशारा, 4 धावांचा. अखेरच्या चेंडूवर 4 धावा वसूल करतोय. 45 अशी धावसंख्या धावफलकावर. 46 धावांचा पाठलाग करावा लागेल तो फ्रेंड सर्कल कोलगाव संघाला. दरम्यान आमच्या समालोचन कक्षाच्या समोरून येत आहेत आजचे सन्माननीय अतिथी रूपी समालोचक म्हणजे आमचे सर कुणाल दाते. खरोखर आमचं अहोभाग्य की त्यांच्या छत्रछायेखाली आज आम्ही समालोचन करतोय, ज्यांचं ख्यातनाम अखंड भारतातच नव्हे तर आखाती देशातही ज्या प्रकारे योग परब यांनी सांगितलंय, अशा सुप्रसिद्ध समालोचकांच्या वतीनं आमच्यासारख्या नवख्या समालोचकांना ज्यावेळी समालोचन करायला मिळतं त्यावेळी आम्ही आमचं अहोभाग्य समजतोय. आमच्या ग्रामदेवता श्री सातेरी भद्रकालीचीच कृपा म्हणायची आणि अशा प्रकारच्या समालोचकांबरोबर ज्यावेळी आम्हाला समालोचन करायला मिळतंय त्यासाठी या मंडळाचं मी खूप खूप धन्यवाद करेन, कारण यांच्यामुळेच आम्हाला ही संधी प्राप्त होते. एकेचाळीस धावांचा पाठलाग करावा लागेल तो फ्रेंड सर्कल कोलगाव संघाला. पहिल्या प्रथम 3 षटकामागे जर पाहिलं असेल तर 32 अशी धावसंख्या म्हणजे प्रति षटकामागे जवळजवळ 11 या धाव गतीने धावत होते. मात्र त्यानंतर रोख लावण्यात आली. सागर मोर्येचं सामन्याला कलाटणी देणारं षटक अतिशय उत्तुंग षटक आणि त्यावर कळस चढवला गेला तो प्रतीक गवंडे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिकचा मानकरी ठरतोय तो प्रतीक गवंडे. सुरेख गोलंदाजी, फक्त 1 धाव खर्च करून 3 गडी बाद करतोय. आणि यानंतर आपण ज्या आवाजाची आतुरतेने वाट पाहताय क्रीडा रसिकांना एक खुश खबर. श्रीराम आयलंड गोल्डन चषक क्रिकेट स्पर्धा 2024 श्रीराम आयलंड ग्रुप श्रीराम वाडी आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 19 जानेवारी ते 23 जानेवारी 2024. प्रथम क्रमांक रोख रुपये 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये आणि उपांत्य फेरी पराभूत संघाला प्रत्येकी 7,000 व चषक तसेच आकर्षक वैयक्तिक पारितोषिकेही या स्पर्धेसाठी आहेत. आणि प्रवेश फी या स्पर्धेची 3,500 रुपये राहील. आणि जर आपल्याला नाव नोंदणी करायची असेल तर श्री शैलेश कोचरेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्पर्धेचं ठिकाण राहील श्रीराम आयलंड मैदान, श्रीरामवाडी, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. धन्यवाद. तसेच अजून एक स्पर्धा श्रीदेवी माऊली रवनाथ आणि महंत परशुराम भारती यांच्या छत्रछायेखाली तळवणे येथे स्पर्धा होते. थंडर तळवणे कला क्रीडा मंडळ तळवणे आयोजित मर्यादित षटकांची बाद फेरी क्रिकेट स्पर्धा 24 ते 28 जानेवारी रोजी आयोजित केलेली आहे. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये तसेच आकर्षक बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली आहेत. दरम्यान स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय समीर पांढरे मराठीचे समालोचक यांचंही आगमन होतंय. आणि मी आता जास्त वेळ न घेता ज्या आवाजाची आपण आतुरतेने वाट पाहताय त्या श्रवणीय आवाजाला मी विनंती करतोय. सर कुणाल दाते, आपल्याला विनंती असेल की पुढील सामन्याचं विवरण हे आपल्या श्रवणीय आवाजात होऊ दे. धन्यवाद. बॉल जाईल, धाव इथे मिळताना दिसणार नाही.
ओरपिच बॉल ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हरच्या दिशेने, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवलाय. वाह, काय फिल्डिंग आणि काय थ्रो होता. ते धाव मिळताना दिसेल. एक सिंगल द्वारे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. लक्ष्य 46 धावांचं. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या तरी तुम्ही क्रिकेट एन्जॉय करताय. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंकाच नाहीये. पॉवर प्ले. ओहो, काय फटका आहे. बॉल हवे त्या फिल्डर येतोय झेलच्या खाली. अंतर पाहावं लागेल, नाही मिळालं आणि इथे मात्र फलंदाज बाद. पहिली विकेट गमावली आहे. मोठी विकेट. फ्रेंड सर्कल कडून आउट होणारा फलंदाज आता ठरलाय दाजी धुरत. नितेश परबने हा झेल टिपलाय डीप मिड विकेटच्या दरम्यान. दाजी धुरत परतला एक आक्रमक फलंदाज लवकर डगआउटच्या दिशेने. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक मोठी विकेट प्राप्त केली आहे रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळेने. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात, हा इतिहास राहिलाय. मिस्टर डंबा यांचं इथे आगमन झालंय. आकाश. नवीन बॅटर प्रजेश रावळे, लेफ्टी बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटर. लक्ष या मॅच मध्ये 46 धावांचं. तुम्ही पाहताय श्री सातेरी भद्रकाली चषक, सिंधुदुर्ग पेडणे प्रीमियर लीग. कवरेजच्या खात्यामध्ये यश. श्री सातेरी भद्रकाली एंडने सध्या गोलंदाजी सुरू आहे. ज्या दिशेला या गावची ग्रामदेवता श्री सातेरी भद्रकालीचं मंदिर आहे आणि त्याच दिशेने गोलंदाजी सध्या सुरू आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान विकेट मिळाली आहे रेडी एक्सप्रेसला. गौरेश. फुलर लेनचा बॉल होता. चांगला कव्हर ड्राईव्ह, शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो व्हायला पाहिजे आणि तसं झालंय. आता विकेट जाईल. आणखीन एक फलंदाज बाद. आउट होतोय प्रजेश रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिल्याच बॉलवर. इथे मात्र ताळमेळ नव्हतं दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान आणि दुसरी विकेट गमावली आहे टीम फ्रेंड सर्कलने. दोन्ही विकेटमध्ये नितेश परबचं योगदान चांगलं आहे. दोन्ही विकेटमध्ये त्यांनी एक क्षेत्ररक्षकाची भूमिका चांगली पार पाडली आहे. पहिल्या बॉलवर एक चांगला झेल टिपला, त्याच्यानंतर इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली. बॅक टू बॅक 2 धक्के बसलेत टीम फ्रेंड सर्कलला. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात असं म्हणतात आणि सध्या तरी आपण पाहतोय ह्या ज्या 2 विकेट गेल्यात त्याच्यामुळे चांगला दबाव आलाय. एकतर दाजी धुरत आणि त्यानंतर प्रजेश, हे दोन्ही महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव फ्रेंड्स सर्कलवर येतोय. तर पहिल्या डावामध्ये टीम गणपती वॉरियर्स या टीमची पहिली विकेट 33 वर पडली होती. चांगली पार्टनरशिप झाली होती आणि त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट त्यांनी गमावले. 34 वर तर ऑलमोस्ट 4 विकेट त्यांनी गमावल्या. 39 ला 6वी, 41 ला 7वी, 41 ला 8वी आणि त्याचमुळे लक्ष छोटं राहिलं. नवीन बॅटर नेम प्लीज. सागर सकपाळ नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. ड्राईव्ह केला, चांगला कव्हर ड्राईव्ह, शॉर्ट कव्हरच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे मिळेल सागरच्या खात्यामध्ये. सागरचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या षटक संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा, 2 फलंदाज बाद. या स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका मनोज नाईक, अनंत नाईक, काका नाईक, अमित नाईक, साहिल नाईक, कार्तिक नाईक, रवींद्र नाईक, ओमकार पावसकर, दीपू नाईक, अक्षु नाईक
प्रथमेश नाईक, सुधाकर नाईक, शरद जाधव, पप्पू सोडणकर, आशिष पावसकर, दीप आरोंदेकर या सर्वांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्याचमुळे ही स्पर्धा तुमच्या भेटीला आहे. श्री सातेरी भद्रकाली चषक, त्याचबरोबर बंटी. सन्माननीय आबा सातोसकर सर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं मनापासून संयोजकाच्या वतीनं स्वागत. सन्माननीय आबा सातोसकर सर, ग्रामपंचायत सदस्य. बंटी तळवणेकर या सर्वांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. हे तिसरं पर्व आहे. आरोंद्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 1 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे आणि गोवा आणि महाराष्ट्रातले खेळाडू एकत्रित खेळताना दिसतात. हा जो प्रयोग केलाय तो आतापर्यंत यशस्वी झालाय, कारण या अगोदर फक्त 2च संघ आले. त्याच्यानंतर हळूहळू संघामध्ये वाढ होत गेली. तिसऱ्या पर्वामध्ये 16 टीम झाल्यात, 16 संघ मालक, 16 टीम आणि दोन्ही राज्यातील खेळाडू एकत्रित खेळत असताना एक वेगळाच इतिहास आरोंदेकरांनी रचला हे म्हणायला हरकत नाहीये. श्री सातेरी भद्रकाली चषकाच्या माध्यमातून हे तिसरं पर्व आहे आणि इथून पुढे हा प्रवास असा सुरू राहील ही अपेक्षा आहे. लीगच्या माध्यमातून खेळण्याची संधी मिळते. पराभूत झाले तरी देखील तुमचं कौशल्य, तुमचं कसब दाखवण्याची एक वेगळी संधी प्राप्त होते आणि ते या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिले. गेल्या 4 दिवसाच्या खेळामध्ये आज 4थ्या दिवसाचा खेळ इथे रंगतोय. रजत आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकला, आउटसाइड ऑप्शन थोडासा बाहेर होता. अंपायर कडे आशाळभूत नजरेने पाहत असताना फलंदाज, परंतु हा डॉट बॉल येतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये आहे, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. सदा स्पोर्ट्सच्या माध्यमातून या रेखीव आकर्षक करंडक तुम्ही पाहताय. विशालजी परब साहेब, उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केले गेले. तर ट्रॉफी समीर केरकर, सरपंच तळवणे यांच्या वतीने. स्विच हिटचा प्रयत्न आहे, अंपायरचा सिग्नल येतोय. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 4 धावा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये रोख. पुरस्कर्ते आहेत श्री मनोज विजय आरोंदेकर, स्वर्गीय विजय अनंत आरोंदेकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्मरणार्थ, आणि ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे समीर केरकर, सरपंच तळवणे. ओरपिच बॉल फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रेस. डीप मध्ये फिल्डर येतोय भरपूर वेगाने. बॉल पर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होईल. चांगलं क्षेत्ररक्षण विशालचं, 1 धाव इथे मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सिंगलच्या जोरावर आतापर्यंत 5. हाही सामना चांगला रंगेल असं वाटतंय. 46 धावांचं लक्ष होतं, कारण या टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. फलंदाजी खराब केली परंतु गोलंदाज चांगले आहेत आणि गोलंदाजाला नक्की कर्णधाराने सांगितलं असेल, ठीक आहे पहिल्या डावामध्ये धावा झालेल्या नाहीयेत, परंतु संघर्ष करण्यासाठी 46 धावा पुरेशा आहेत. बॉल पेक्षा जास्त धावा जर तुम्ही करत असाल तर त्या पुरेशा ठरतात कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्यांमध्ये. पुढचा बॉल घेऊन रजत, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, 3 क्षेत्ररक्षक धावतात. बॉलच्या मागे रेस लागली आहे बॉल आणि क्षेत्ररक्षकांमध्ये. शेवटी बॉल अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट होतील. राजाराम डीप मधून आलाय, पॉइंट मधून. कव्हर पॉइंटच्या दरम्यान भरपूर अंतर त्याने कापलं. 2 धावा मात्र रोखू शकणार नाही फलंदाज वासुदेव गावडेच्या खात्यामध्ये. या 2 धावा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने आतापर्यंत 7. ओहो, वड शॉट बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच, चांगला फटका. बॉलला पाठवलं स्वीपर, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चांगलं टायमिंग, बरोबर बॅटच्या मधोमध वासुदेवच्या बॉल बसला आणि काय आवाज होता. स्वीट साऊंड ऑफ द बॅट मध्ये लागला टक्कसा आवाज. बरोबर कव्हर्स बाउंड्री लाईनला भेदणारा हा चौकार आहे. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. लक्ष या मॅच मध्ये 46. या ओव्हर मध्ये चांगलाच दबाव निर्माण केलाय रजतवर. रजत कदम, वासुदेव चांगली फलंदाजी करतोय या मॅच मध्ये आणि या महत्वाच्या धावा आहेत. ज्यावेळेला 46 धावा तुम्ही लक्ष पार करण्यासाठी उतरताय. 2 फलंदाज 3 धावांवरच बाद झालेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना वासुदेव. पुढचा बॉल रजतचा, वाह फॉलिंग स्वीप. डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग लेगला बॉल उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक्स्ट्राऑर्डिनरी षटकार. चांगली फलंदाजी वासुदेव.
6 धावा मिळतात. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये परावर्तित होणारा बॉल जर तुम्ही कॅच केला तर तुमच्यासाठी श्री सातेरी भद्रकाली मित्रमंडळाच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक कॅचला दिलं जाईल. स्विच हिटचा प्रयत्न आवश्यकता नव्हती कारण एक फॉलिंग स्वीप मारलाय, बॅकफुट पंच मारलाय कव्हर्सला आणि अशा परिस्थितीमध्ये इनसाइड आउट देखील मारलाय. अशा परिस्थितीमध्ये खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 17 धावा. मागच्या ओव्हरमध्ये तडाखेबंद खेळ वासुदेवचा आणि या ओव्हरची सुरुवात आता लेग बायने झाली. रोहन आलाय गोलंदाजीसाठी. श्री सातेरी भद्रकाली एन कडून, टेम्पल एन कडून गोलंदाजीसाठी. पहिला बॉल लेग बायच्या स्वरूपात. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वासुदेव. या खेळाडूकडे क्षमता आहे, चांगली बॅटिंग केली आहे. ऑन साइडला दिशा देत असताना बॅटच्या आतमधल्या कडेला लागलाय बॉल. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एकच धाव मिळेल. रोहन साळगावकर सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 19 धावा. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लक्ष चांगलं सेट केलंय. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वासुदेवचा खेळ आतापर्यंत बहरलाय. नो बॉलचा इशारा. बॉल हवेत मारलाय. लॉंग ऑफला फिल्डर येतोय खाली. जजमेंट चांगलंय नितेशचं, चांगली फिल्डिंग, परंतु धाव इथे मिळेल. 1 आणि 1 नो बॉलच्या अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 21. 1-1 धाव महत्वाची आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं नितेशने. आज नितेशच दिसलाय क्षेत्ररक्षणामध्ये. पहिला कॅच त्यानेच घेतला, रनआउट त्यानेच केला, हाई झेल त्यानेच घेतलाय. म्हणजे नितेश जिथे जिथे जातोय तिथे तिथे त्याचा बॉल पाठलाग करतोय. परंतु त्याच्यामध्ये पाठलाग करत असताना बॉल त्याचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, नो डाऊट. पुढचा बॉल ओरपिच बॉल होता. ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. अलॉंग द कार्पेट बॉल वाईडिश लॉंग ऑनला पकडला जाईल. तोपर्यंत सिंगल इथे मिळते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर या सिंगलच्या जोरावर 22. लॉंग ऑनला ठेवलंय रजतला. मिड विकेट आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. लॉंग ऑफला आहे नितेश. कव्हर्स आहे स्वीपर कव्हर डीप मध्ये. फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला. सागर ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये. नितेश येतोय भरपूर वेगाने. एक धाव कंप्लीट. थ्रो पहा नितेशचा. वाह काय थ्रो आहे. परंतु शेवटी दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. 2 धावा जातील सागरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या डबलने आता आकार घेते. धावा झाल्या 24. 24 धावा. हाही सामना रंगतोय. पहिल्याही सामन्यात चांगलाच रंगला. याही मॅच मध्ये तसंच चित्र पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडस अपयश आलं थंडर स्पोर्ट्सला. परंतु फ्रेंड्स सर्कल या मॅच मध्ये लक्ष्याचा पाठलाग करतोय. 46. लक्ष छोट आहे. पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह इथे केला. ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे. पुन्हा एकदा नितेश इन ऍक्शन. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. सागरला एकच मिळेल कारण नितेश नावाची भिंत आहे.
काल देवगड चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तुम्ही पाहिले असेल शेरू लोहारने त्या स्पर्धेमध्ये 12 कॅचेस पकडल्या, 12 झेल पकडले त्या खेळाडूने. अगदी तसं क्षेत्ररक्षण करत असताना नितेश, सर्वात महत्वाची गोष्ट आहे फलंदाजी गोलंदाजी बरोबर महत्वाचा दुवा म्हणजे क्षेत्ररक्षक. धावा वाचवायचे असतील तर यांची भूमिका खूप महत्वाची असते. हो हो, फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, बॅटच्या मधोमध बॉल करतोय हवाई सफर, बॉल सीमा पार, वासुदेवच्या बॅट मधून षटकार. हॅलो, या ठिकाणी मैदानावर आगमन झालेले दिसतंय हॉलीक्रॉस लेडी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि विद्यमान संघ व्यवस्थापक मायकल लोबो यांचं आम्ही विनंती करतोय सन्माननीय मायकल लोबो यांना आपण व्यासपीठावर यायचंय व मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन आपण स्थानपन्न व्हायचंय. मायकल लोबो, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपल्यास विनंती आपण सन्मानपूर्व व्यासपीठावर यायचंय व मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचंय. कालही या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप चांगला पाहायला मिळाला. काल शुभमने पॉइंटला घेतलेला झेल आठवणीत राहील. आणि आता या मॅच मध्ये धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 आणि आता धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 15. 18 बॉल मध्ये 15 रन. यानंतर थंडर स्पोर्ट्स तळावणे आपण रेडी राहायचंय. गणपती वॉरियर्स सराठाच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचंय नेक्स्ट मॅच मध्ये. गणपती वॉरियर्स आणि थंडर स्पोर्ट्स अशी लढत असेल. गौरेश रेडी एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. बोल तयार. गौरेश राईट मोर द विकेट. फुल टॉस होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 धाव इथे कंप्लीट होते. एकच धाव मिळेल असं दिसतंय. सिंगल. एक धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32-32. 32 धावा. वासुदेव गावडे स्ट्रायकिंग एंडला. गावडेने आतापर्यंत या मॅच मध्ये चांगल्या एज स्ट्राईक केल्या. बॅकफुट पंच चांगला मारलाय. चांगले फटके सजवलेत. यावेळेला आणखीन एक क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा इथे नक्की मिळतील. कव्हर्स बाउंड्री लाईनला भेदणारा चौकार. 10 बॉल मध्ये 25 धावांची खेळी वासुदेव गावडेने इथे साकारली आहे. 250 चा स्ट्राईक रेट सध्या त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चांगला खेळ इथे दाखवत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 36. आता धावा करायचे 10. सामना जिंकण्यासाठी 46 लक्ष. असताना पॉइंट मधून बॉल काढलाय. 1 धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. चार धावा येत आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. यावेळेला कव्हरच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय रोहनने. हा झेल टिपलाय. फलंदाज आउट होतोय वासुदेव गावडे. 12 चेंडू मध्ये 29 धावांची बहरदार खेळी इथे साकारली वासुदेव गावडेने. मॅच विनिंग नॉक नक्की ठरू शकते, कारण आता लक्ष्याच्या जवळ चाललाय संघ, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 14 बॉल मध्ये 6 रन. नवीन फलंदाज संदेश. संदेश कुंडेकर सँडी फलंदाजीसाठी. लक्ष सोपं आहे. 14 बॉल मध्ये 6 धावा करायचे.
तरी देखील गौरेश प्रयत्न करतोय. पहिले षटक चांगलं टाकलं होतं गौरेशने, परंतु या ओव्हरमध्ये 2 चौकार त्याच्या विरुद्ध मारण्यात आलेत. एक थर्ड मॅनला गेला, एक कव्हर्सला, एक कव्हर ड्राईव्ह, एक स्क्वेअर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज वासुदेवचा, तो परतलाय. वासुदेवने 29 धावांचं योगदान दिले या मॅच मध्ये. बॉल हवेत आहे, फिल्डरच्या मध्ये बॉल पडतोय, 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान सिंगल इथे मिळते. सँडीचं खातं उघडलंय. आता धावा करायच्या 5. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 5 धावा. सागर सकपाळ स्ट्रायकिंग एंडला, अंपायर कडे अपील उचलून धरली जाईल, कारण बरोबर समोर सापडलाय यष्ट्यांच्या मधोमध लागणारा बॉल. पायचीच्या स्वरूपात LBW आउट होतोय फलंदाज सागर सकपाळ. बारा चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज गौरेशने आतापर्यंत 3 विकेट घेतलेत. प्रतीक गवंडे हॅट्रिक बॉय, पहिल्या इनिंग मध्ये हॅट्रिक ज्याने नोंदवली. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक प्रतीकनेच घेतली आणि तोच आता फलंदाजीसाठी चाललाय मैदानामध्ये. फिनिशिंग टच आता देताना दिसेल का? 5 धावा करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल 5 रन. गौरेश कांबळे रेडी एक्सप्रेस 2 ओव्हर 13 रन 3 विकेट त्याने घेतल्यात. गोलंदाजीसाठी नितेशने फिल्डिंग चांगली केली, तो आता गोलंदाजी करताना दिसेल. आणि एक चांगला बॉलर गौरेश पाहायला मिळाला आणि नेहमी चांगलं योगदान देतो. प्रोफेशनल क्रिकेट चांगला खेळतो गौरेश कांबळे. सँडी, गौरेश हे सर्व खेळाडू देवगडच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. लक्षात सोपं आहे, 5 धावांची आवश्यकता. चांगला बॉल, यॉर्करचा प्रयत्न, चॉप केलाय, कापलं बॉलला. 1 धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा सँडीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 43. आता धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी फक्त 3. 11 बॉल मध्ये 3 रन. सँडी फलंदाजीसाठी सज्ज. 11 बॉल 3. नितेश, चांगला बॉल टाकला होता नितेशने. राऊंड विकेट आवश्यकता नाहीये या फटक्यांची. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. उलटा फटका मारायचा होता, कारण शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट वर्तुळाच्या आतमध्ये, कव्हर पॉइंट वर्तुळाच्या आतमध्ये. त्याचमुळे हा फायदा घ्यायचा होता. डीप मध्ये कोणीच नव्हतं, परंतु शेवटी एक डॉट बॉल येतोय. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अतिशय कमी वयाचा गोलंदाज नितेश. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा पलीकडे. सँडीने सामना षटकाराने संपवलाय. सामना विजेता संघ ठरलाय फ्रेंड सर्कल कोलगाव. अभिनंदन फ्रेंड सर्कल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल प्रतीक याला, ज्याने हॅट्रिक नोंदवली आहे. या स्पर्धेतली ही पहिली हॅट्रिक आहे. प्रतीक ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर ज्या वेळेला सामन्याला सुरुवात होईल, टॉस होईल. गणपती वॉरियर्स सराटा आणि थंडर स्पोर्ट्स तळावणे या 2 टीमच्या दरम्यान मॅच खेळवली जाईल. आणि समालोचन कक्षामध्ये तुम्ही ऐकाल समीर पांढरे यांचा आवाज. धन्यवाद. सामनावीर ठरतोय तो प्रतीक गवंडे आणि हा सामना